ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। देवणीतील समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 1188 प्रमाणपत्रांचे वितरण। आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत समाधान शिबिराला देवणी येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। देवणी मंडळ स्तरीय हे शिबिर विवेकवर्धिनी माध्यमिक विद्यालय येथे पार पडले। कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान जिल्हा परिषद सदस्य रामलिंग शेरे यांच्या हस्ते झाले। यावेळी बोलताना त्यांनी समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले। महसूल विभागाच्या माध्यमातून सातबारा दुरुस्ती, शेतरस्ते, पाणंद रस्ते तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितले। शिबिरात विविध शासकीय विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते। महसूल विभागाकडून विविध दाखले, आधार कार्ड सेवा, इतर शासकीय सुविधांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी केले। देवणी तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अशा प्रकारच्या समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून महसूल विषयक सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। शिबिरात उपजिल्हाधिकारी कुलकर्णी यांच्या हस्ते नागरिकांना डिजिटल सातबारा, दुरुस्त सातबारा उतारे, अंत्योदय कार्ड, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेची मंजुरी पत्रे, संजय गांधी योजना प्रमाणपत्रे यासह विविध लाभांचे वितरण करण्यात आले। महिला व बालविकास विभागामार्फत बेबी किटचेही वाटप करण्यात आले। या समाधान शिबिरात एकूण 1188 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। विविध शासकीय विभागांच्या स्टॉल्सना मान्यवरांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली। यावेळी तहसीलदार सोमनाथ वाडकर, एपीआय गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य औदुंबर पांचाळ, उपसभापती बाळासाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य नागेश सगर, उपनगराध्यक्ष अमित मानकरी, मनोहर पटणे, अमर पाटील, बाबूराव इंगोले, माऊली शिंदे तसेच देवणी मंडळातील अनेक सरपंच, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे।